अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. अर्थमंत्री अजित पवार आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार. आज मराठी भाषा गौरव दिन. यानिमित्त राज्यभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. मराठी भाषा दिनानिमित्त स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे कार्यक्रम. उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार. आदित्य ठाकरेंची उपस्थिती. मनोज जरांगेंचं आमरण उपोषण स्थगित. सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी होईपर्यंत साखळी उपोषण करणार. जरांगेंची भूमिका. बीडच्या शिरूर आणि अंमळनेरमध्ये मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल. मराठा आरक्षणासाठी विनापरवाना रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी जिल्ह्यामध्ये 425 जणांवर गुन्ह्याची नोंद. भाजपच्या विधिमंडळ कार्यालयात महत्त्वाची बैठक. मराठा आरक्षणाचा मुद्दा संयमानं हाताळा. भाजप आमदारांना महत्त्वाच्या सूचना. विधिमंडळाच्या परिसरात मुख्यमंत्री शिंदे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल. लिमिटच्या बाहेर गेला की कार्यक्रम करतोस. मुख्यमंत्र्यांचं गमतीशीर वक्तव्य. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल एकही शब्द यापुढे ऐकून घेणार नाही. भाजप नेते प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगेंना इशारा. जरांगे म्हणजे मराठा समाज नाही. दरेकरांचं वक्तव्य. मनोज जरांगेंनी आधी आम्हालाही शिव्या दिल्या, मग फडणवीसांना शिव्या दिल्यावर लगेच पडसाद कसे उमटू लागले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सवाल. मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री फडणवीसांवर केलेले आरोप गंभीर. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. या प्रकरणाची फडणवीसांनी चौकशी करावी. खडसेंची मागणी. महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी शेवटपर्यंत आम्ही वाट पाहू. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची भूमिका. राज्यामध्ये 2 समाजात दुफळी निर्माण. सरकारनं तात्काळ भूमिका घ्यावी. आंबेडकरांचं आवाहन. मनोज जरांगेंच्या विरोधात बोलणाऱ्या अजय बारसकरांना त्यांच्याच गावातून विरोध. सावेडी ग्रामस्थांकडून बारसकरांचा निषेध तर जरांगेंना पाठिंबा. एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये यावं असं आवाहन आपण कधीच केलं नव्हतं. रक्षा खडसेंचं स्पष्टीकरण. कार्यकर्त्यांची जी इच्छा तीच आपली ही इच्छा असल्याचं आपण म्हटलं. गिरीश महाजनांच्या टीकेनंतर रक्षा खडसेंकडून सारवासार. शिवसेना आमदारांनी शिंदेंकडे नाराजी व्यक्त केली. लोकसभेच्या 12 नाही तर 18 जागा लढवाव्यात. आमदारांचा मुख्यमंत्र्यांकडे आग्रह. ठाकरे गटाच्या पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक आणि प्रवक्त्या शिल्पा बोडखेंचा शिवसेनेत प्रवेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पक्षप्रवेश संपन्न. यावेळी नीलम गोऱ्हेंचीही उपस्थिती. 6 महिन्यांपूर्वी मनोज जरांगे हा माणूस कोणाला माहितीही नव्हता. आज तो शरद पवारांचा बाप झालाय. परभणीमध्ये प्रकाश आंबेडकरांचा वादग्रस्त विधान. तर 63 माणसाला देशाचा पंतप्रधान का करता. आंबेडकरांचा भाजप आणि मोदींवरही हल्लाबोल. राज्यातील लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीची आज बैठक. राज्यातील 48 जागांपैकी 8 ते 9 जागांवरती तिढा कायम. नागपूरमध्ये 4 मार्चला भाजप युवा मोर्चाचं राष्ट्रीय युवा संमेलन. युवा संमेलनामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे देशभरातील 1 लाख कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता. संमेलनाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष संबोधित केले. बीएमसीच्या पिसे इथल्या जल उंदचन केंद्रामध्ये संयंत्राला आग. यामुळे मुंबई शहर आणि पूर्व उपनगरांमधल्या काही भागांमध्ये पाणीपुरवठा बाधित. आज मुंबईतल्या काही भागांमध्ये 100% तर काही भागामध्ये 30% पाणीपुरवठा बंद राहणार. पुढच्या काही दिवसात नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याचीही शक्यता. बुलढाणा जिल्ह्यातील सगळ्याच भागात वादळी वाऱ्यासह पाऊस. शेगाव, नांदुरा, संग्रामपूर परिसरात शेतीचं सर्वाधिक नुकसान. तर जळगाव, जामोद तालुक्यातील सुनगाव इथं नदीला पूर. अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा आणि पातूर तालुक्यातील अनेक भागांमध्ये गारांचा पाऊस. गहू, हरभरा, भाजीपाला आणि आंबा पिकांचंही मोठं नुकसान. जालना जिल्ह्यातील जाफराबाद, भोकरदन तालुक्यामध्ये गारपीट. भोकरदन तालुक्यातील सिपोरा गावात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू. तर गारपिटीमुळे गहू, ज्वारीसह फळपिकांचं मोठं नुकसान. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये गारपीट. गहू, हरभरा, ज्वारीसह फळपिकांचं मोठं नुकसान. बुलढाण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग 6 वर मलकापूरजवळ ट्रकचा अपघात. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूरमधल्या वणखेड गावात भागवत कथा सुरू असताना आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मंडप कोसळला. अनेक वृद्ध भाविक मंडपाखाली अडकले. कोणतीही जीवितहानी नाही. अकोला जिल्ह्यातल्या पातूरमधील दिग्रस बुजुर्ग इथं सोपीनाथ महाराजांची यात्रा संपन्न. 7 दिवस चाललेल्या या यात्रेनंतर वाडेगावच्या जागेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून 20 एकरमध्ये स्वच्छता मोहीम.
चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीडमध्ये गोंडवन शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती. शिक्षण, समाज आणि बालकांविषयी विचार मांडले. महाराष्ट्र शासनाच्या सेव्ह द टायगर मोहिमेला 112 देशाच्या मिस वर्ल्ड टीमचं समर्थन. 28 वर्षांनंतर पहिल्यांदाच मिस वर्ल्डची स्पर्धा भारतात होणार. येत्या आठवड्यामध्ये होणाऱ्या ताडोबा फेस्टिव्हलसाठी मिस वर्ल्ड टीमला निमंत्रण. वर्धा ते नांदेड रेल्वे मार्गाच्या कळंबपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण. उद्या पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणार. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुमारे 7 ते 8 हजार शेतकऱ्यांचा मुक्काम. आणखी 8 दिवस उपाशी झोपू पण मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मागे हटणार नाही. शेतकरी आंदोलनावर ठाम. 2 मार्चला बारामतीमध्ये नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा मराठा समाजाचा निर्णय. संजय राऊतांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याप्रकरणी नितेश राणेंनी कोर्टासमोर उपस्थिती दर्शवली. 15,000च्या जात मुचलक्यावरती माझगाव कोर्टाकडून जामीन मंजूर. या प्रकरणी पुढची सुनावणी 13 मार्चला. कोरोना काळातील कथित जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना किल्ला कोर्टाचा दिलासा. 1 लाख रुपयांचा वैयक्तिक जामीन मंजूर. शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज. भाजप आमदार गणपत गायकवाडांकडून महेश गायकवाडांवर उल्हासनगर पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार झाला होता. महेश गायकवाड यांचं कल्याणमध्ये जल्लोषात स्वागत. महेश गायकवाड यांच्यावर फुलांची उधळण तर फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचं स्वागत. शेतकऱ्यांवर आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून अन्यायाला विरोध केला म्हणून आपल्यावर गोळ्या झाडल्या. शिवसेना कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांची प्रतिक्रिया. मराठवाड्यामध्ये काँग्रेसला दुसरा मोठा धक्का. माजी मंत्री बसवराज पाटील यांचा काँग्रेस सदस्यपदाचा राजीनामा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये आज भाजपत प्रवेश करणार. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील श्रीशंकर सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक. सगळ्या 21 जागांवर मोहिते पाटील गटाचा मोठा विजय. माथाडी अधिनियम 1969 सुधारणा विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्याकडून आमरण उपोषणाला सुरुवात. माजी आमदार नरेंद्र पाटील आणि आमदार शशिकांत शिंदेंसह हजारो कार्यकर्त्यांचाही उपोषणात सहभाग. मुंबईच्या आझाद मैदानात पोलीस पाटील यांचं आमरण उपोषण. प्रलंबित मागण्यांसंदर्भात लक्ष वेधण्यासाठी साखळी उपोषणाला माण तालुक्यातील पोलीस पाटलांचा पाठिंबा. यवतमाळमध्ये पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचं कृषी अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन. नुकसान होऊनही पीक विमा न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक. अंगणवाडी सेविकांना सरकारनं दिलेली आश्वासनं तात्काळ पूर्ण करावी. आयटक संलग्न अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनची मागणी. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमध्ये गोशाळेतील गायींच्या चाऱ्याविषयी भगवान कोकरेंचं आमरण उपोषण. चाऱ्याची मागणी मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवणार, कोकरेंचा इशारा. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या लॉंग मार्च दरम्यान एका वयोवृद्ध आंदोलकाचं निधन. भाऊसाहेब दवे असं या आंदोलकाचं नाव. आणखी 3 जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. नागपूरच्या महाल परिसरात मराठा समाजाचं सरांगीण विरोधात आंदोलन. फडणवीसांवर केलेल्या आरोपांचा निषेध केला. वर्धा जिल्हा परिषदेसमोर ग्रामपंचायत कामगारांचं कामबंद आंदोलन. वेतन श्रेणी आणि इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. 29 फेब्रुवारीपर्यंत कामबंद आंदोलन चालणार, आंदोलनकर्त्यांची माहिती. पुण्यामध्ये कुणाल राऊतांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसचं आंदोलन. बालगंधर्व चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात. पंढरपूर तालुक्यात गेल्या 15 दिवसांपासून भीमा नदी काठच्या गावांना वीज पुरवठा होत नाहीये. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं महावितरणच्या भंडीशेगाव कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन. माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या माणगाववाडी इथं भीषण आग. 150 ते 200 एकरमधील गवत आणि झाडं जळून खाक. एसबीटी तंत्रज्ञानाद्वारे वणवा आटोक्यात. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न. महापालिकेसमोरील पेट्रोल पंपावर 3 ते 4 जणांकडून तोडफोड. पोलिसांकडून तपास सुरू. नवी मुंबईच्या उरण तालुक्यातील तिघोडे गावाजवळ पूल पडल्यानं दोघांचा मृत्यू तर 3 जखमी. शेतात जाण्यासाठी बांधलेला हा पूल 40 ते 50 वर्षांपूर्वीचा असल्याची माहिती. मुंबईच्या गोरेगावमध्ये दारूच्या नशेत स्वतःच्या घरामध्ये गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस. आरोपी राजीव रंजन पोलिसांच्या ताब्यात. 15 ते 20 जिवंत काडतुसं जप्त. तर पत्नी आणि मुलाला घराबाहेर जायला सांगून 5 ते 6 गोळ्या झाडल्या. गडचिरोली पोलिसांकडून 6 लाख बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्याला अटक. अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असल्याचा आरोप. वाशिमच्या वाडीवाकत गावातील जवान निखिल घुगे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. शहीद जवान निखिल घुगे यांच्या पार्थिवावर मूळ गावी अंत्यसंस्कार.
पंतप्रधान मोदी उद्या यवतमाळ दौऱ्यावर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार. राज्यातल्या 4,900 कोटींच्या विकास कामांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन आणि लोकार्पणही होणार. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील विविध रेल्वे स्थानकांचं नूतनीकरण होणार. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भुसावळ विभागातील 9 रेल्वे स्थानकांच्या विकास कामांचं भूमिपूजन होणार. इथेनॉलपासून हवाई इंधन तयार करण्यास भारतानं सुरुवात केली आहे. त्यामुळे आता शेतकरी, अन्नदाता आणि ऊर्जादाताही झालाय. साखर कारखान्यांनी ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी पुढे यावं, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं आवाहन. आरे कॉलनी भागातील कोरड्या विहिरीत सापडलेल्या 3 बछड्यांचं वनविभागाकडून रेस्क्यू. 7 दिवस उलटूनही बिबट्या आपल्या पिल्लांच्या शोधात येत नसल्यानं बछडे बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात. पेटीएम पेमेंट बँकेच्या संचालक बोर्डावरून विजय शेखर शर्मा पायउतार. संचालक मंडळाची पुनर्रचना करण्याचा बँकेचा निर्णय. उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशातील राज्यसभेच्या 15 जागांसाठी आज निवडणूक. यामध्ये उत्तर प्रदेशातील 10, कर्नाटकातील 4 आणि हिमाचल प्रदेशातील 1 जागेचा समावेश. संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी. शेतकरी आंदोलनाचा आज 15वा दिवस. आज 2 महत्त्वाच्या बैठका. शंभू आणि खनौरी बॉर्डरवरती 2 वेगवेगळ्या बैठका. संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चाचीही बैठक. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज गुजरातच्या दौऱ्यावर. 2 आठवड्यामध्ये अमित शहांचा दुसरा गुजरात दौरा. काही योजनांचं उद्घाटन करणार तर काही योजनांचं भूमिपूजन करणार. पंतप्रधान मोदींचा आज मिशन साऊथ. केरळमध्ये स्पेस प्रोग्रामसाठी 1800 कोटींच्या योजनेची भेट देणार. रॅलीही काढणार. केरळमधून आज संध्याकाळी पंतप्रधान तामिळनाडूत पोहोचणार. आम आदमी पार्टी दिल्ली लोकसभा उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरी पॉलिटिकल अफेअर्स कमिटीची बैठक होणार. ज्येष्ठ गायक पद्मश्री पंकज उधास यांचं दीर्घ आजाराने निधन. वयाच्या 72व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आज वरळीतील हिंदू स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. आर्टिकल 370 चित्रपटावर आखाती देशांनी बंदी घातली. इराक, कुवेत, बहरीन, ओमान, कतार आणि UAE या देशांमध्ये आर्टिकल 370 चित्रपटावर बंदी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.